नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या नाथ भरतीचं आहे मित्रांनो, बघा एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण आज पुन्हा एकदा बघा IBPS पॅटर्ननुसार बघा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग भरती 2025 साठी मित्रांनो या ठिकाणी सर्व पदांसाठी मित्रांनो उपयुक्त अशी बघा या ठिकाणी आपण आज गणित व बुद्धिमत्तेशी बघा मित्रांनो प्रश्नपत्रिका बघा या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत। बघा मित्रांनो, या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या प्रमाणेच बघा IMP प्रश्नसंच कव्हर करत आहोत, म्हणून बघा तुम्ही जो मित्रांनो पूर्ण काही व्हिडिओ आहे अवश्य अभ्यासून घ्या। नवीन या ठिकाणी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच हा पूर्ण व्हिडिओ बघत असाल सबस्क्राइब बघा या ठिकाणी आताच करून घ्या। तर बघा पहिला प्रश्न काय आहे, तर हा बघा 1000 मीटर लांबीची रेल्वे गाडी 36 किमी वेगाने जात असता 800 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म किती वेळात ओलांडेल या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारलाय। तर बघा या ठिकाणी आपण प्रश्नाचे मित्रांनो या ठिकाणी राईट आन्सर कशा पद्धतीने जे की मित्रांनो अगदी कमी वेळेत जास्त प्रश्न या ठिकाणी आपण कशा प्रकारे सोडवू शकतो। तर बघा असा प्रश्न जर तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो पेपरामध्ये परीक्षेमध्ये विचारला तर काही करू नका, पहिलं जे मित्रांनो बघा त्या लांबी जी मित्रांनो रेल्वेची लांबी आहे आणि प्लॅटफॉर्मची लांबी आहे मित्रांनो यांचं पहिलं तुम्ही बेरीज करून घ्या। तर रेल्वेची लांबी किती मित्रांनो 1000 म्हणून या ठिकाणी 1000 घ्या, पुन्हा प्लस या ठिकाणी प्लॅटफॉर्मची लांबी 1800 आहे या ठिकाणी 1800 घ्या। या जर आपण दोघांची बेरीज केली मित्रांनो तर झाले किती बघा 1800 प्लस 1000 झाले एकूण मित्रांनो या ठिकाणी 2800 मित्रांनो या ठिकाणी भेटलं। हे भेटली बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला लांबी म्हणजे या ठिकाणी अंतर आपल्याला बघा आता भेटलेलं आहे। तर आता काय करा सरळ सरळ आता बघा या ठिकाणी हे सूत्र आहे बघा तुम्हाला सांगतो या ठिकाणी। आता बघा हे सूत्र आहे, या सूत्रामध्ये आता आपल्याला बघा या किमती या ठिकाणी मित्रांनो भरून घ्यायच्या आहेत। या ठिकाणी अंतर म्हणजे मित्रांनो बघा या ठिकाणी अंतर म्हणजेच लांबी या ठिकाणी असणार आहे। तर या ठिकाणी अंतर म्हणजे लांबी, तर या ठिकाणी लांबी किती आहे मित्रांनो 2800, जशाच तशी या ठिकाणी 2800 घेऊन टाका, हे 2800 बरोबर। या ठिकाणी आपल्याला वेग किती दिला आहे 3600 किमी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला वेग दिला आहे, म्हणून या ठिकाणी 3600 किमी या ठिकाणी आपण वेग घेऊन टाका बघा 36, पुन्हा गुणाकारात या ठिकाणी आपल्याला वेळच या ठिकाणी काढायला सांगितले म्हणून या ठिकाणी आपण वेळेच्या ठिकाणी या ठिकाणी x मान घेऊ, पुन्हा गुणाकारामध्ये हे 5/18 जशास तसे घ्या। आता काय करा बघा हे जे मित्रांनो बरोबर हे 2800ला 2800 जशास तसे घ्या 2800 आणि मित्रांनो याच्या गुणाकारामध्ये आता हे जे 18 छेदामध्ये आहे वर येऊन आलं अंशामध्ये आणि आता बघा हे 36ला 36 बरोबर जशास तशी आणि गुणाकारात x गुणाकारात 5x किंवा नुसतं 5 या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता, नुसतं 5 आपण घेऊन टाकले। आता 18 1 18 18 2 36 बे 1 बे बे 1 बे बे चौक 8 आणि हे समोरचे 2 शून्य जशास तसे म्हणजे वरी किती एकूण 1400 आलं आणि छेदामध्ये आलं 5। आता काय करा बरोबर हे 1400 छेदामध्ये 5, आता 5 2 10 उरलं किती 4 5 8 40 आणि समोरचा 1 शून्य तसा म्हणजे एकूण किती 280 सेकंद या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर असणार आहे। या ठिकाणी आहे का बघा पर्यायामध्ये मित्रांनो 280 सेकंद, तर बघा आहे बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर असणार आहे। बघा मित्रांनो एकदम कमी किमतीत एकदम मित्रांनो आपण कशा प्रकारे या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर काढू शकतो। तर बघा मित्रांनो आणखी एक महत्त्वाची बात म्हणजे ते देखील तुम्हाला सांगतो, तर ते म्हणजे बघा या ठिकाणी आपल्या परीक्षेसाठी मित्रांनो या ठिकाणी आम्ही एक 1500 प्लस मित्रांनो प्रश्नांचा या ठिकाणी एक महाठोकळा बघा तुमच्यासाठी मित्रांनो या ठिकाणी लॉन्च केलेला आहे। तर बघा मित्रांनो या महाठोकळ्यामध्ये तुम्हाला GK/GS या ठिकाणी GK/GS व करंट अफेअर्स तुम्हाला मिळून जातील मित्रांनो, GK/GS व करंट अफेअर्स जी की मित्रांनो IBPS पॅटर्न मित्रांनो रिपीट केलेली अशी आहेत, म्हणून काय करा मित्रांनो हा जो तुम्ही महाठोकळा आहे अवश्य बाय करून घ्या। बाय करण्यासाठी बघा 74 14 93 07 मित्रांनो बघा या नंबरवर तुम्ही फक्त आणि फक्त 99 रुपये पे करा आणि पे केले जे स्क्रीनशॉट आहे मित्रांनो या नंबरच्या व्हॉट्सअपला टाकून टाका। अवघ्या 2 मिनिटाच्या आत आम्ही तुम्हाला बघा मित्रांनो तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा महाठोकळा अवेलेबल करून देऊ। मित्रांनो बघा 500-1500 प्लस प्रश्नांच्या महाठोकळ्यामध्ये GK/GS प्लस करंट अफेअर्स आणि त्याच्या मित्रांनो प्लसमध्ये बघा या ठिकाणी तुम्हाला मोफतमध्ये आम्ही आतापर्यंत आपल्या या चॅनलवरती जेवढं काही गणित बुद्धिमत्तेच्या प्रश्नपत्रिका झाल्या त्या प्रश्नपत्रिकांचे मित्रांनो एक तुम्हाला आम्ही PDF सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अभ्यासण्यासाठी देऊन टाकू, म्हणून काय करा अवश्य मित्रांनो सर्व काही हे जे आपला महाठोकळा आहे तुम्ही अवश्य एकदाशी खरेदी करून घ्या
आणि सर्व काही मित्रांनो जे क्वेश्चन्स आहेत तुम्ही आताच पाठांतर करून घ्या, कारण मित्रांनो आपण बघा या ठिकाणी आतापर्यंत जवळपास 1400+ या ठिकाणी महाढोकळाच्या प्रती आतापर्यंत आपण विकलेल्या आहेत. म्हणून काय करा, तुम्ही देखील मित्रांनो लवकरात लवकर महाढोकळा या ठिकाणी खरेदी करून घ्या. पुढचा प्रश्न बघा कशा लेवलचा आहे, प्रश्न क्रमांक 2. तर बघा, एक रेल्वे 50 मिनिटात ठराविक अंतर कापते. जर रेल्वे गाडी सरासरी 48 किमी तास वेगाने धावत असेल तर ते अंतर 40 मिनिटात कापण्यासाठी रेल्वेचा तास किमी किती मित्रांनो बघा या ठिकाणी रेल्वेचा वेग किती किमी तास असावा, या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला. बघा या ठिकाणी जर तुम्हाला अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारला तर काही करू नका मित्रांनो. पहिलं काय करा, त्या ठिकाणी ज्या प्रश्नामध्ये एकूण मिनिटं देत मित्रांनो त्या मिनिटाचं तुम्ही कन्व्हर्टेशन या ठिकाणी सेकंदामध्ये करून घ्या. तर आपण याच्या मित्रांनो सुरुवातीला 50 मिनिटं देत बघा, याचं कन्व्हर्टेशन आपण या ठिकाणी सेकंदामध्ये करून घेऊ. या 50 मिनिटाचं आपण सेकंदामध्ये याला कन्व्हर्ट करण्यासाठी 60 सेकंदाने याला आपण गुणाकार करून घेऊ. तर आता बघा 5 सख 30 आणि हे समोरचे 2 शून्य शास तसे एकूण 30,000 सेकंद 3,000 सेकंद या ठिकाणी आपल्याला आता भेटलेले आहेत. या ठिकाणी सेकंद म्हणजे किती मित्रांनो, या ठिकाणी वेळ आपल्याला या ठिकाणी भेटला. त्या ठिकाणी बघा आपल्याला याच सूत्रानुसार बघा परत या ठिकाणी प्रश्नाचे आपला राईट आन्सर काढायचं आहे. तर बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी तर आता अंतर वगैरे काहीही दिलेलं नाही, म्हणून या ठिकाणी सरळ काय करा बघा, आता वेग बरोबर या ठिकाणी आता बघा वेग आपल्याला या ठिकाणी किती दिला, पहिला वेग मित्रांनो या ठिकाणी काय 48 किमी तास, म्हणून या ठिकाणी आपण 48 घेऊत पहिलं. पुन्हा गुणाकारात या ठिकाणी आता वेळ किती दिले बघा, या ठिकाणी वेळ आपल्याला 3000 सेकंद या ठिकाणी भेटले, म्हणून या ठिकाणी 3000 सेकंद घेऊन टाकू. पुन्हा याच्या गुणाकारात हे 5/18 जशास तसे 5/18 घेऊन टाका. आता काय करा बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही आता करा याचा या ठिकाणी आता करायचा आडवा तिरवा गुणाकार. तर आता काय करूत बघा आपण या ठिकाणी आता सरळ सरळ करू आहोत. तर आता बघा 6 × 6 = 18 6 × 8 = 48. ओके, हा 3 × 3 3 × 3 या ठिकाणी 1000. आता हे ह्या ठिकाणी 8 उरलं, या ठिकाणी 5 उरलं. 8 × 5 = 40, हे 40 आलं. गुणाकारात हे 1000. ओके, जर गुणाकारात आपण 1000 केलं तर या ठिकाणी आलं की ते 40 × 1 = 40 आणि हे समोरचे 3 शून्य जशास तसे जर म्हणलं तर या ठिकाणी आलं की ते बघा आपल्याला एकूण 40,000 या ठिकाणी आपल्याला मित्रांनो लांबी मिळालेली आहे. तर किती बघा या ठिकाणी आपल्याला आता 40,000 जे मित्रांनो आपल्याला मिळाली हे आहे लांबी. ही लांबी म्हणजेच या ठिकाणी आपलं अंतर असणार आहे. म्हणून या ठिकाणी आता काय करा, हे अंतर म्हणजे लांबी, हे सरळ 40,000ला 40,000 जशास तसे घ्या आपलं अंतर. मग पुन्हा याच्या गुणाकाराने पुन्हा आपल्याला या ठिकाणी दुसरा आता नंबरचा वेग या ठिकाणी किती 40 मिनिट. त्या ठिकाणी आपल्याला वेग मित्रांनो या ठिकाणी किती, त्या ठिकाणी आपल्याला दुसरा वेगच या ठिकाणी काढायचं बघा. त्या ठिकाणी वेगला आपण या ठिकाणी x या ठिकाणी आता मानून घेऊ आपल्याला, कारण या ठिकाणी आता आपल्याला वेगच काढायचा आहे. तर x मानू, पुन्हा गुणाकारात वेळ. आता वेळ किती आहे बघा, आता हे आपण x घेतल्या मग पुन्हा याच्या गुणाकारामध्ये आता आपल्याला वेळ घ्यायचा आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला वेळ म्हणजे या ठिकाणी किती भेटलाय, तर दुसरं वेळ 40 मिनिट. यात आता मिनिटं तर या ठिकाणी आपल्याला घेता येणार, म्हणून या ठिकाणी काय करा सेकंद करावं लागेल. या 40ला सेकंदामध्ये गुणोत्तर याला ठिकाणी कन्वर्ट करण्यासाठी गुणाकारात 60 सेकंद घ्या. आता बघा 6 चोक 24 आणि हे समोरचे 2 शून्य जसे असतं या ठिकाणी मिळाले किती एकूण 2400 सेकंद या ठिकाणी आपल्याला मिळाले. मग याच्या गुणाकारात घेतले आपण 2400 सेकंद आणि या 2400 सेकंदाच्या गुणाकारात आले हे 5/18. ओके, आता काय करा बघा याच्या बाद तुम्ही जसं असतं तसं हे जे 4000 आहे मित्रांनो 40,000 हे 40,000 जसं असतं तसं घ्या, हे 40,000 आणि याच्या गुणाकारामध्ये आता काय आलं, हे जे छेदामध्ये इकडं 18 आहे हे आलं वरी अंशामध्ये गुणाकारात. आणि आता याच्या छेदामध्ये आलं बघा हे जे 2400 आहे मित्रांनो x गुणाकारात 2400, हे 2400ला 2400 जशास तसे घेऊन टाकू, x राहू द्या काही गरज नाही x घ्यायची. पुन्हा हे जे अंशामध्ये 5 आहे हे आलं छेदामध्ये. आता बघा या ठिकाणी आता सरळ सरळ आता आपण भाग देऊन टाकू. तर कशा प्रकारे आपण या ठिकाणी आता भाग देऊ शकतो, तर बघा 6 × 18 6 चोक 24. ओके मित्रांनो या ठिकाणी आता किती 6 चोक 24 या ठिकाणी समोरचे 2 शून्य जशास तसे राहू द्या. मग आता काय करा, हा एक शून्य कॅन्सल करून घ्या, हा एक कॅन्सल करा, हा एक कॅन्सल करा, हा एक कॅन्सल करा. ओके, शून्याचं कटलं. आता 4 × 1 = 4. पुन्हा या ठिकाणी बघा 4 × 10 = 40 आणि हा समोरचा शून्य जशास तसा वरती आला
वरती झाले मित्रांनो या ठिकाणी एकूण 100. तर आता काय करा बघा मित्रांनो, या ठिकाणी 5 1 5, पुन्हा हे 5 दोन्ही 10 आणि पुन्हा हा 0 जशास तसा. आता जर आपण हे 20 गुणाकारात 3 करा. आता हे 20 गुणाकारात 3 जर केलं 20 त्रिक या ठिकाणी एकूण 60 या ठिकाणी बघा आपल्या मित्रांनो प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे किती, 60 किलोमीटर प्रति तास. मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर आहे बघा या ठिकाणी आहे काय आहे बघा. पर्याय क्रमांक या ठिकाणी क आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे. तुम्हाला लक्षामध्ये या ठिकाणी ठेवायचं आहे. कशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी योग्य रीतीने प्रश्नांची योग्य आन्सरे काढता येतात. पुढे बघा तिसरा प्रश्न कशा प्रकारचा आहे. तर बघा 3 संख्यांपैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर 3:5 आहे व दुसरी व तिसरीचे गुणोत्तर 3:4 आहे. जर तिसरी संख्या अंशी असेल तर पहिली संख्या कोणती, या प्रकारचा प्रश्न विचारला. लक्षात घ्या 3 संख्या आहेत मित्रांनो, म्हणून ठिकाणी आपण 1 2 3 अशा प्रकारे 3 संख्या घेऊ बघा. 1 2 आणि 3 अशा मानू घेऊ. त्या ठिकाणी काय पहिली व दुसरीचं गुणोत्तर किती 3:5, म्हणून ठिकाणी आपण 3:5 घेऊ. पुन्हा या ठिकाणी जसं तसं पुन्हा दुसरी व तिसरीचं गुणोत्तर 3:4 आहे, म्हणून या ठिकाणी आता सरळ याच्या खालीच आपल्याला दुसरी व तिसरीचं गुणोत्तर 3:4 घ्यावं लागेल. म्हणून या ठिकाणी 3:4 दुसरीचं गुणोत्तर. आता काय करा या ठिकाणी हे 5 सरळ सरळ इथं उतरून घ्या आणि हे जे 3 आहे सरळ सरळ या ठिकाणी उतरून घ्या. आता मित्रांनो बघा या ठिकाणी याचा करा आता गुणाकार. 3 त्रिक 9, 5 त्रिक 15 आणि 5 चोक 20. तर मित्रांनो या ठिकाणी शेवटचा प्रश्न काय विचारला या ठिकाणी, तिसरी संख्या अंशी असेल तर पहिली संख्या कोणती. तर आता तिसरी संख्या हे मित्रांनो अंशी आहे, तर पहिली संख्या कोणती असणार आहे. तर बघा मित्रांनो ह्या 20 पेक्षा या ठिकाणी अंशी मित्रांनो किती पटीने मोठी आहे, तर 4 पटीनं मोठी आहे. म्हणून या ठिकाणी आपण काय करू, सरळ 9ला या गुणाकारात 4 करून टाकू. आता बघा 9 चोक झाले किती 36, म्हणजे या ठिकाणी किती आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक मित्रांनो ठिकाणी 36 हे असणार आहे. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. कशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी मित्रांनो ट्रिक्स बघा वापरायच्या आहेत. पुढे बघा चौथा प्रश्न कशा प्रकारचा आहे. तर बघा 1200 रुपये मुद्दलावर 5 वर्षात 360 रुपये व्याज होते, तर व्याजाचा दर साल दर शेकडा किती, या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला. तर मित्रांनो ठिकाणी किती या ठिकाणी फक्त आपल्याला व्याजाचा दर या ठिकाणी काढायचा प्रश्न विचारला. तर काही करू नका असा प्रश्न विचारला. तर मित्रांनो ठिकाणी किती व्याज किती दिले 360 दिले. या ठिकाणी मित्रांनो सरळ हे 360 जशास तसं तुम्ही घेऊन टाका. पुन्हा याच्या गुणाकार एकूण मित्रांनो मुद्दल किती दिले बघा 1200 रुपये दिले, या ठिकाणी 1200 घ्या. पुन्हा याच्या गुणाकारात एकूण मित्रांनो ठिकाणी मुदत किती आहे 5 वर्षाची, या ठिकाणी 5 वर्ष घ्या. आणि या ठिकाणी आता आपल्याला काढायचे ते टक्केवारी, तर त्या टक्केवारीला आपण करू या ठिकाणी x मानू आणि छेदामध्ये घ्या 100. आता काय करा याचा करा आडवा गुणाकार. आता कशा प्रकारे याचा आपण आडवा गुणाकार करू शकतो, तर हे जे मित्रांनो 3600 हे जे 360 आहे जशाच तशी या ठिकाणी 360 घ्या. आणि हे जे मित्रांनो 100 छेदामध्ये आहेत हे 100 आले आता अंशामध्ये, आणि हे जे अंशामध्ये 1200 गुणाकारात 5 होते जशाच तसे खाली गेले 1200 गुणाकारात 5. आता काय झालं हा 1 0 कॅन्सल करा, हा 1 करा, हा 1 करा, हा 1 करा. 5 1 5, 5 2 10, 12 1 12, 12 त्रिक 36. आता 3 गुणाकारात जर आपण या ठिकाणी 2 केलं आलं किती 6% या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो फायनल आन्सर असणार आहे. बघा आहे काय पर्यायामध्ये बघा पर्याय क्रमांक या ठिकाणी ब आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर असणार आहे. पुढे बघा 5वा प्रश्न या ठिकाणी हा 500चे 20% प्लस 280चे 30% मायनस 400चे 10% बरोबर प्रश्नचिन्ह. तर काय करा सरळ मित्रांनो 500चे म्हणले 500 घ्या, पुन्हा या ठिकाणी चे म्हणलं गुणाकार घ्या, पुन्हा या ठिकाणी 20% म्हणलं मित्रांनो म्हणून या ठिकाणी 20% घ्या आणि याच्या छेदामध्ये घ्या 100. पुन्हा या ठिकाणी प्लस म्हणलंय पुन्हा प्लस घ्या, पुन्हा 280 घ्या म्हणलंय 280, पुन्हा चे म्हणलंय म्हणून गुणाकार, पुन्हा 30% म्हणलंय 30%, पुन्हा याच्या मित्रांनो छेदामध्ये या ठिकाणी टक्के म्हणलंय म्हणून छेदामध्ये 100 घ्या, पुन्हा मायनस हे 400 घ्या, गुणाकारात हे 10% घ्या, मग पुन्हा मित्रांनो हे 10%च्या छेदामध्ये पुन्हा या ठिकाणी आता 100% घ्या. आता काय करा बघा याचा सरळ सरळ आता तुम्ही आता कट या ठिकाणी करत चला. आता जसं बघा आपण या ठिकाणी कशा प्रकारे आहे बघा आता या ठिकाणी आपण कट करू शकतो. तर सरळ हे 100 1 हे 2 0 कॅन्सल करा, वरचे 2 0 कॅन्सल करा, हा 1 0 कॅन्सल करा, हा 1 करा, हा 1 करा, हा 1 करा, पुन्हा हे 2 0 कॅन्सल, हे 2 0 कॅन्सल. आता 20 100 प्लस 28 त्रिक मित्रांनो या ठिकाणी आलं किती बघा आता या ठिकाणी आता
28 या ठिकाणी आलं 84, पुन्हा मायनस या ठिकाणी सरळ आता 4 10 40 या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे. आता बघा, आता याच्या बाद बघा बरोबर. आता काय तर हे आता आपल्याला याची पहिले बेरीज करून घ्यावी लागेल. जर आपण 100 + 184 केलं, आलं किती मित्रांनो, सॉरी 84 केलं फक्त, तर या ठिकाणी येतं बघा 184 मायनस जर आपण इथून 39 केलं तर या ठिकाणी आपल्याला येतं किती शेवटचं 144%. बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे, जे की पर्याय क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर आहे. पुढे बघा 6वा प्रश्न कशा प्रकारचा आहे. तर बघा, 5 लोकांचे सरासरी उत्पन्न 2100 रुपये व दुसऱ्या 10 लोकांचे सरासरी उत्पन्न 1500 रुपये असेल तर 15 लोकांचं या ठिकाणी आपल्याला उत्पन्न काढायचं आहे. तर काही करू नका बघा मित्रांनो, ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न विचारला, एकच ट्रिक करा, ते म्हणजे काय, हे सरळ 5 गुणाकारात हे 2100 करा. किती 5 गुणाकारात हे 2100, मग याच्या गुणाकारामध्ये मित्रांनो सरळ आता याच्या बाद प्लस करा, मग पुन्हा हे 10 लोक घ्या, गुणाकारात हे 1500 घ्या. आता मित्रांनो याच्या छेदामध्ये आपल्याला एकूण 15 लोकांचं सरासरी उत्पन्न काढायचं म्हणजे याच्या छेदामध्ये 15 घ्या. आता बरोबर 21 5 मित्रांनो या ठिकाणी झालं किती बघा, आता 21 5 105. ओके मित्रांनो, पाढेपाठ असणे या ठिकाणी तुम्हाला गरजेचं आहे. 21 5 105 घ्या आणि समोरचे हे 2 शून्य जसे असं तसे, पुन्हा प्लस 15 1 15 आणि ह्या 10चा समोरचा 1 शून्य आणि परत हे 2 शून्य जसे असं तसे, म्हणजे या ठिकाणी आलं किती एकूण 15,000 आणि हे छेदामधले 15ला 15 जसे असं तसे. आता जर मित्रांनो या दोघांची आपण वरची बेरीज केलं तर ते एकूण भेटतं आपल्याला बघा या ठिकाणी 25,500 या ठिकाणी भेटतं. बघा एकदा तुम्ही बेरीज करून बघा, या ठिकाणी वेळ कमी वाचावा म्हणून ठिकाणी मी या ठिकाणी बेरीज केली नाही. मग पुन्हा या ठिकाणी छेदामध्ये 15 जर केलं तर या ठिकाणी आपलं फायनल आणि शेवटचं आन्सर येतं बघा 1700 रुपये येतं. बघा या ठिकाणी आपलं फायनल 1700 आन्सर, या ठिकाणी 1700 रुपये या ठिकाणी फायनल आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे, जे की पर्याय क्रमांक मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला मी काढून सुद्धा दाखवू शकतो. तर हे 25,500 जसे असं तसे आणि 15. आता 15 1 15 उरले किती 10, 15 7 105 आणि समोरचे 2 शून्य म्हणजे जसे असं तसे, या ठिकाणी एकूण 1700 आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर आहे. पुढे बघा या ठिकाणी 7वा प्रश्न. तर बघा या ठिकाणी 7वा प्रश्न आहे, 126/14 गुणाकारात 9चा वर्ग -53 बरोबर x चा वर्ग. तर या ठिकाणी x ची आपल्याला किंमत काढायची आहे. काही करू नका मित्रांनो, जसंच तसं या ठिकाणी आपण तुम्ही सर्वप्रथम या ठिकाणी उतरून घ्या. पेपरात प्रश्न विचारला तर 126 भागाकारात 14 गुणाकारात 9चा वर्ग -53 बरोबर x चा वर्ग. आता काय करा, तर हे सरळ जे 14 आहे 14 आता सरळ ठिकाणी आपल्याला कंचे भागू बेवनुसार या ठिकाणी आपल्याला सोडावं लागेल. कंचे भागू बेवचा तुम्हाला मित्रांनो नियम माहीत नसेल तर सांगून टाकतो. बघा या ठिकाणी कण म्हणजे कंस, पुन्हा चे म्हणजे गुणाकार, इकडे भा म्हणजे भागाकार, गु म्हणजे गुणाकार व बे म्हणजे बेरीज, व ठिकाणी व म्हणजे वजाबाकी. या ठिकाणी इतकं तुम्ही लक्षात घ्या. तर आता क म्हणजे कंस तर या ठिकाणी नाही, कट करा. चे बी नाही. आता या ठिकाणी भा म्हणजे भागाकार आहे. बघा या ठिकाणी तर भागाकार, तर या ठिकाणी आपल्याला भागाकार करून घ्यावं लागेल. तर कसं 14 ने 126ला जर भागलं, 14 9 126 गुणाकारात 9चा वर्ग 81 -53. ओके, आता 9 1 9 9 8 72 आलं किती मित्रांनो 729 मायनस जर आपण ठिकाणी 53 केलं तर आपल्याला भेटतं किती मित्रांनो ठिकाणी एकूण 676 या ठिकाणी फुल अँड फायनल आन्सर भेटतं, जे की मित्रांनो 676 बरोबर हे मित्रांनो x चा वर्ग या ठिकाणी आपण घेणं विसरलो होतो. या ठिकाणी आपण या ठिकाणी घेऊन टाकू x चा वर्ग. तर या ठिकाणी आता आपल्याला काय आलं शेवटचं x चा वर्ग बरोबर 676. तर बघा हे मित्रांनो 676 कोणत्या संख्येचं वर्गमूळ आहे, तर हे आहे बघा या ठिकाणी 26 या संख्येचं वर्गमूळ. आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर या ठिकाणी कोणता, तर पर्याय क्रमांक या ठिकाणी 26 हे असणार आहे. तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. बघा मित्रांनो तुम्ही 1 ते 30 पर्यंतचे सर्व काही पाठ करून घ्या आणि 1 ते मित्रांनो जवळपास 100 पर्यंत सर्व काही वर्गमूळ जे मित्रांनो वर्ग आणि घन संख्या आहेत मित्रांनो या ठिकाणी पाठ करून घ्या 1 ते 100 पर्यंत. कारण मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला जर समजा 50 55 56 57 असा तुम्हाला या ठिकाणी वर्ग जर विचारला परीक्षेमध्ये तर तुम्हाला लगेच पाठ असल्यामुळे ठिकाणी तुमचं टाईमची बचत होते. म्हणून तुम्ही बघा शक्यतो या ठिकाणी तुम्ही जे आहे ठिकाणी वर्गमूळ घनमूळ आणि पाढे या ठिकाणी पाठ करण्याचा अवश्य प्रयत्न करा. आणि उरला शेवटचा प्रश्न, जे की मध्य प्रदेशचा संबंध भोपाळशी तर राजस्थानचा संबंध प्रश्नचिन्हासोबत, म्हणजे या ठिकाणी
प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्येच्या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला तर बघा हा जो शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्नाचे राईट आन्सर तुम्हाला सर्वांना ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि बाकी आपला कसा व्हिडिओ वाटला ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगून टाका आणि तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत हा जो व्हिडिओ तुम्ही अवश्य शेअर करा अद्याप देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या तर भेटू पुन्हा मित्रांनो अशाच एका नेक्स्ट लेवलच्या भागासोबत तोपर्यंत घ्या काळजी करा अभ्यास